नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण ही कथा ऐकणार आहोत। ही फक्त एक कथा नाही, तर आपल्या समाजाचा आरसा आहे। ही कथा आहे एका आईच्या त्यागाची आणि एका मुलाच्या विश्वासघाताची। एक आई जी आपल्या लेकरासाठी स्वतःचा जीव पणाला लावते, स्वतःच्या ताटातील घास काढून देते, स्वतःच्या डोळ्यांची झोप सोडते आणि आयुष्यभर एकच स्वप्न पाहते, माझे लेकरू सुखात राहावे। पण जेव्हा तेच लेकरू मोठे होते तेव्हा त्याला स्वतःची आईही ओझे वाटू लागते। हीच आहे सावित्री देवींची कथा। सावित्री देवी एक साधी, निरागस, कष्टाळू स्त्री होत्या। त्यांचे पती लवकर गेले आणि त्यावेळी त्यांचा मुलगा अमन फक्त 10 वर्षांचा होता। त्या दिवसापासून सावित्री देवींचे आयुष्य बदलले। नातेवाईकांनी त्यांची साथ सोडली, पण त्या हार मानल्या नाहीत। त्यांनी लोकांच्या घरात काम केले, भांडी घासली, शिवणकाम केले आणि दिवस रात्र कष्ट करून अमनला वाढवले। त्या प्रत्येक रात्री थकून भागून झोपायच्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान असायचे, माझा मुलगा मोठा होईल। पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते। अमन 15 वर्षांचा झाला आणि अचानक त्याला भयंकर आजार झाला। त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या। डॉक्टरांनी सांगितले, आठवडाभरात किडनी मिळाली नाही तर तो वाचणार नाही। तो क्षण सावित्री देवींसाठी जग थांबल्यासारखा होता। पण आई कधी हार मानते का? तिने तिचे मंगळसूत्र विकले, गहने विकले, घर विकले आणि शेवटी स्वतःची एक किडनी आपल्या मुलाला दिली। ऑपरेशन झाले, अमन वाचला। शुद्धीवर आल्यावर तो आईला मिठी मारून रडला, आई, मी आयुष्यभर तुझे उपकार विसरणार नाही। आई हसली आणि म्हणाली, आई कधी उपकार करत नाही रे, ती फक्त स्वतःचा एक भाग देते। काळ पुढे सरकत गेला। अमन मोठा झाला, त्याला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली, त्याच्याजवळ पैसा आला, त्याने बंगला घेतला आणि काव्या नावाच्या आधुनिक मुलीशी लग्न केले। काव्या दिसायला सुंदर होती, पण ती स्वभावाने घमेंडी होती आणि पैशावर प्रेम करणारी होती। सुरुवातीला सगळे ठीक होते, पण हळूहळू तिचे खरे रूप समोर आले। सावित्री देवी आता वृद्ध झाल्या होत्या, त्यांचे शरीर कमजोर झाले होते, त्यांचे हात थरथरत होते, त्यांना श्वास घेणे कठीण झाले होते। एका दिवशी काव्याने मोठी किटी पार्टी ठेवली। घर 5 स्टार हॉटेल सारखे सजवले, महागडे कपडे घेतले, दागिने घेतले आणि लाखोंच्या बॅगा घेतल्या। तिच्या घरी श्रीमंत बायका आल्या आणि मागे स्वयंपाकघरात सावित्री देवी उभ्या होत्या। काव्याने मुद्दाम नोकरांना सुट्टी दिली, तिला दाखवायचे होते की तिची सासू म्हणजे फक्त नोकराणी आहे। अगं, अजून पाणी नाही का आले? थरथरत्या हातांनी सावित्री देवी ट्रे उचलतात आणि हॉलमध्ये जातात, तेव्हा अचानक त्यांचा पाय अडकतो आणि ट्रे खाली पडतो। ग्लास फुटतात, पाणी उडतात आणि एका महागड्या बॅगवर पडते। त्या जमिनीवर पडतात, त्यांच्या गुडघ्यात काच घुसते, रक्त वाहते। सगळीकडे शांतता होती। तेव्हा काव्या ओरडते, डोळे नाहीत का? सावित्री देवी रडतात, माफ कर सुनबाई। पण त्या दिवसापासून त्यांच्यासाठी नरक सुरू होतो। मैत्रिणी एक एक करून निघून गेल्या। हॉलमधली ती बनावट हसण्याची गडबड शांत झाली, पण त्या शांततेच्या मागे एक भयंकर वादळ तयार होत होते। काव्याच्या चेहऱ्यावरचा राग आता स्पष्ट दिसत होता, तिच्या डोळ्यांत जणू आग पेटली होती। ती सावित्री देवींकडे वळली, ज्या अजूनही जमिनीवर बसलेल्या होत्या, त्यांच्या गुडघ्यातून रक्त वाहत होते आणि थरथरणाऱ्या हातांनी त्या काचांचे तुकडे उचलत होत्या। थांबा, हात लावू नका, काव्या जोरात ओरडली। तिने त्यांच्या हातातून कपडाही सकावून घेतला आणि त्यांना पायाने मागे ढकलले। तुमच्या अशुभ हातांनी अजून काही खराब करू नका, आधीच पुरेसे नुकसान केले आहे तुम्ही। सावित्री देवींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। त्या थरथरत म्हणाल्या, सुनबाई, माझ्यावर विश्वास ठेव, माझा पाय घसरला, मला दिसले नाही। पण काव्याला काही ऐकायचे नव्हते। बस, मला तुमचे हे बहाणे नकोत। आयुष्यभर लोकांच्या घरात भांडी घासलीत ना तुम्ही, तिथेही अशीच तोडफोड करायचात का? हे शब्द सावित्री देवींच्या हृदयात खंजिरासारखे घुसले, कारण त्याच भांड्यांच्या कामातून त्यांनी आपला मुलगा मोठा केला होता। त्या रडत म्हणाल्या,
सुनबाई, त्या कामामुळेच तर अमन आज इथपर्यंत पोहोचला आहे. काव्या खवळली. माझ्यासमोर तुमची ती गरिबीची कथा सांगू नका. तुमच्यामुळे माझी इज्जत गेली आहे. तेवढ्यात दरवाजा उघडला. अमन घरी आला. त्याने पाहिले जमिनीवर काच, पाणी, रक्त होते आणि त्याची आई. एक क्षणासाठी तो थांबला. आईने त्याच्याकडे पाहिले. त्या नजरेत आशा होती. माझा मुलगा मला वाचवेल. पण अमने नजर चुकवली. तो आईकडे गेला नाही. तो काव्याकडे गेला. काव्या, प्लीज शांत हो. आईकडून चूक झाली आहे. मी तुला नवीन बॅग घेऊन देतो. हे ऐकून सावित्री देवींचे हृदय अक्षरशः तुटले. त्यांच्या जखमेपेक्षा जास्त वेदना या शब्दांनी दिली. त्या विचार करत होत्या, हा तोच मुलगा आहे का ज्यासाठी मी माझे सगळे दिले. काव्या अजून भडकली. मला बॅग नको आहे. मला या घरात शांतता हवी आहे आणि ती या बाईमुळे शक्य नाही. ती ओरडली, आजपासून ही बाई खाली राहणार नाही. छतावरच्या सर्वंट रूम मध्ये राहील. सावित्री देवी थरथर कापू लागल्या. सुनबाई, तिथे खूप थंडी असते. मी आजारी आहे. पण काव्या निर्दयी होती. मला काही फरक पडत नाही. सगळ्यात वाईट म्हणजे अमन गप्प होता. त्याने एक शब्दही बोलला नाही. त्या क्षणी सावित्री देवींच्या मनात एक गोष्ट स्पष्ट झाली. आज माझा मुलगा माझ्यासाठी मेला. त्या रात्री त्यांनी एकट्याने रडत रडत रात्र काढली. त्यांच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी येत होत्या. अमन लहान असताना त्याला ताप आला होता. तेव्हा त्या रात्रभर जाग्या राहायच्या. त्याच्यासाठी गरम अन्न बनवायच्या आणि आज तोच मुलगा त्यांना थंडीत मरायला सोडत होता. पुढच्या दिवशी 2 नोकर आले. त्यांनी सावित्री देवींचे सामान उचलले. एक जुना सूटकेस, काही कपडे आणि एक फाटका गादी. त्यांना छतावर नेले. ती खोली म्हणजे खोली नव्हती. ती एक कैद होती. भिंती ओलसर होत्या. छत तुटलेले होते. खिडकी तुटलेली होती. थंड वारा आत येत होता. सावित्री देवी तिथे उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यांत अश्रू नव्हते आता, कारण अश्रूही संपले होते. त्या शांतपणे बसल्या आणि स्वतःशी म्हणाल्या, देवा, मी काय पाप केले होते. त्या दिवसापासून त्यांचे आयुष्य नरक बनले. खायला फक्त उरलेले अन्न मिळत होते. रात्रीची कडक भाकरी मिळत होती. कधी कधी ती इतकी कडक असायची की त्या चावही शकत नव्हत्या. त्या पाण्यात भिजवून खायच्या. खाली अमन आणि काव्या पार्टी करत होते. महागडे जेवण करत होते. आणि वर आई उपाशी झोपत होती. हळूहळू त्या कमजोर होत गेल्या. त्यांच्या हातात ताकद उरली नव्हती. त्यांचे पाय चालत नव्हते. एके दिवशी त्यांना खूप जोराचा अस्थमा अटॅक आला. त्यांचा श्वास अडकला. त्यांना वाटले, आज मी मरणार. त्या कसाबसा जिन्यावरून खाली आल्या. त्यांनी दरवाजा ठोठावला. अमन, बेटा, मला वाचव. दरवाजा उघडला. अमन चिडलेला होता. काव्या मागून आली. रात्री 2 वाजता ही ड्रामा करत आहे. सावित्री देवी रडत म्हणाल्या, माझा श्वास थांबत आहे. सुनबाई, तू मला ब्लँकेट दे. काव्या हसली. आम्हाला ब्लॅकमेल करू नका. तिने त्यांच्या हाताला लाथ मारली. म्हणून त्या खाली पडल्या. आणि अमन, तो उभा राहिला. त्याने काहीच केले नाही. त्या रात्री सावित्री देवी जिन्यावर पडून राहिल्या. थंडी होती, वेदना होत्या, एकटेपणा होता. आणि त्या सतत रडत होत्या, मी का जिवंत आहे अजून. त्या रात्री सावित्री देवी जिन्यावरच पडल्या. त्यांनी आपल्या जखमेवर हात ठेवला, जिथे त्यांनी किडनी दिली होती. मी काय चुकीचे केले. त्यांचा आवाज कुणी ऐकला नाही. त्या रात्रीनंतर सावित्री देवींचे आयुष्य पूर्णपणे संपल्यासारखे झाले होते. त्या परत छतावरील त्या ओलसर खोलीत गेल्या. त्यांच्या शरीरात ताकद नव्हती. त्यांना भूकही लागली होती, पण खायला काही नव्हते. दिवस जात होते, पण त्यांचे आयुष्य नाही. त्यांचा फक्त श्वास चालू होते. त्या आता उठूही शकत नव्हत्या. एकाच जागी पडून राहायच्या. भूक, थंडी, एकटेपणा या तिघांनी मिळून त्यांना हळूहळू मारायला सुरुवात केली होती. काव्याने तर त्यांची खोलीची लाईट सुद्धा कट करून टाकली. बिल वाचेल म्हणून त्या पूर्ण अंधारात पडून राहायच्या. कधी कधी त्या स्वतःशीच बोलायच्या, अमन, बाळा, मला घेऊन जा. पण कोणी येत नव्हते. आईचा शेवट. एक दिवस त्यांचा श्वास हळूहळू कमी होऊ लागला.
त्यांच्या हातात एक जुना फोटो होता, लहानपणीचा अमन, त्याला मिठी मारलेली आई, आणि दुसऱ्या हातात एक कोरडी भाकरी. त्या शेवटच्या क्षणीही मुलाचाच विचार करत होत्या. हळूहळू त्यांचा श्वास थांबला आणि त्या तिथेच एकट्याने भूक, थंडी आणि वेदना सहन करत या जगातून निघून गेल्या. कर्माचा वार. अमनवर संकट आले. काही दिवसांनी अमन एका मोठ्या पार्टीमध्ये होता. नाच, दारू, मजा करत होता. अचानक त्याच्या पोटात जबरदस्त वेदना सुरू झाली. तो जमिनीवर कोसळला. लोक घाबरले. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरचा धक्कादायक रिपोर्ट आला. डॉक्टर बाहेर आले. तुमची स्थिती खूप गंभीर आहे. 15 वर्षांपूर्वी लावलेली किडनी फेलच झाली आहे. शरीरात इन्फेक्शन पसरले आहे. लगेच नवीन किडनी लागेल. खर्च 70 ते 80 लाख होईल. हे ऐकून काव्याचा चेहरा बदलला. पत्नीचा खरा चेहरा समोर आला. अमन हॉस्पिटलमध्ये तडफडत होता. तो काव्याला म्हणाला, माझ्याजवळ बस, मला भीती वाटते. पण काव्या हॉस्पिटलला कमी येऊ लागली. बहाणे करू लागली. मला स्मेल सहन होत नाही. डॉक्टर म्हणाले, तुमची पत्नी किडनी देऊ शकते. काव्या भडकली. मी वेडी आहे का? माझी किडनी का देऊ? हे ऐकून अमन हादरला. त्याला आठवले त्याची आई, जिने विचार न करता किडनी दिली होती. सर्व काही संपले. काव्याने अमनकडून बँक पासवर्ड घेतले, साईन घेतले आणि घर विकले. पैसे ट्रान्सफर केले, दागिने घेतले आणि तिच्या बॉयफ्रेंड सोबत पळून गेली. आता अमन एकटा पडला होता. अमन हॉस्पिटलमध्ये एकटा होता. ना पैसे, ना पत्नी, ना घर. हॉस्पिटलने त्याला बाहेर काढले. तो रस्त्यावर आला. तो भुकेला होता, आजारी होता, कमकुवत होता. तो कचऱ्यातून अन्न शोधत होता. त्याला आईची आठवण येत होती. अचानक त्याला आईची आठवण आली. आई मला माफ करेल. तो कसाबसा जुन्या घराकडे गेला. अमन कसाबसा त्या जुन्या घराजवळ पोहोचला. त्याच्या पायात ताकद नव्हती. त्यांचे शरीर पूर्ण सुजलेले होते. त्याच्या तोंडातून रक्त येत होते. तो भिंत ओलांडून आत गेला. सगळे घर रिकामे होते. शांतता, भयानक शांतता होती. त्याच्या मनात एकच आशा होती, आई अजून जिवंत असेल. तो रांगत रांगत जिन्याकडे गेला. प्रत्येक पायरी चढताना त्याला प्रचंड वेदना होत होती. त्याला आठवत होते ती रात्र, आईचा थरथरता आवाज, मला एक ब्लँकेट दे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या खोलीत भयानक सत्य होती. तो छतावर पोहोचला. त्या सर्वंट क्वार्टरचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आत अंधार होता, दुर्गंधी होती. तो आत गेला. आई, आई, मी आलो. कोणताही आवाज नाही. त्याने कोपऱ्यात पाहिले. एक सुकलेले शरीर होते. हाडांचा सांगाडा झाला होता. ती त्याची आई होती, सावित्री देवी. त्या आता या जगात नव्हत्या. त्यांच्या डोळ्यात अजूनही वेदना गोठलेली होती. आईची शेवटची आठवण. त्यांच्या हातात एक कागद होता. अमने तो उचलला. त्याच्या लहानपणीचा फोटो होता. आई त्याला मिठी मारत होती आणि दुसऱ्या हातात कोरडी भाकरी होती. त्याला समजले, आई भुकेने, थंडीने, एकटेपणाने तडफडून मेली होती. अमन जोरात ओरडला, आई. त्याचा आवाज पूर्ण घरात घुमला. तो आईच्या मृत शरीराला बिलगून रडू लागला. आई मला माफ कर, मी वाईट मुलगा आहे. आई तू मला सोडून जाऊ नकोस. तो डोके भिंतीवर आपटत होता. पण आता खूप उशीर झाला होता. त्याच्या शरीरात विष पसरले होते. तो आईच्या बाजूला पडला. त्याचा श्वास कमी होत गेले. त्याने आईचा थंड हात पकडला आणि एक मोठी हिचकी घेतली आणि तिथेच प्राण सोडले. कर्माचा न्याय पूर्ण झाला. त्या अंधाऱ्या खोलीत, जिथे आई मेली, तिथेच मुलगाही मेला. प्रकृतीने आपला हिशोब पूर्ण केला. काही दिवसांनी घरात दुर्गंधी पसरली. लोकांनी दरवाजा उघडला. आतले दृश्य पाहून सगळे हादरले. आई आणि मुलाचा मृतदेह होता. कोणीही ओळखले नाही. दोघांनाही लावारिस समजून एकत्र जाळून टाकले. काव्या पैसे घेऊन पळाली. बॉयफ्रेंडसोबत राहू लागली. पण त्यानेच तिला लुटले. पैसे, दागिने, पासपोर्ट घेऊन पळाला. काव्या रस्त्यावर आली. एक दिवस ट्रकने तिला धाक दिली. तिचा चेहरा खराब झाला होता. एक पाय गेला होता. आता ती
रस्त्यावर भीक मागते, लोक तिला ओळखत नाहीत. ती रोज मृत्यू मागते, पण मृत्यूही तिला मिळत नाही. आई वडिलांचे प्रेम अमूल्य असते. त्यांचा अपमान केल्यावर शिक्षा मिळत नाही असे नाही. मिळते नक्कीच. पैसा, स्टेटस, देखावा हे सगळे तात्पुरते आहे, पण आईचा आशीर्वाद आयुष्य बदलू शकतो. आई वडिलांना कधीही दुखवू नका. त्यांची सेवा करा, कारण ज्यांनी तुम्हाला चालायला शिकवले त्यांना तुम्ही कधीही एकटे सोडू नका. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आपली गोष्ट कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आपण आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.